परंपरेची एक मला असं वाटतं की झलक माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं काल दाखवली गेली आणि ही संस्कृती माननीय एकनाथ शिंदे साहेब जपत असताना काही लोक ही संस्कृती विसरलीत याची देखील आम्हाला कल्पना आहे. परंतु माननीय पवार साहेबांचा सत्कार जर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या दालनामध्ये केला असेल आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेटला गेले असतील तर एका ज्येष्ठ नेत्याचा केलेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तो सन्मान होता. त्याच्यामुळे त्याच्यातनं वेगळे अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी म्हणजे ही मला कल्पना नाही आहे परंतु माननीय शरद पवार साहेबांनी शिंदे साहेबांच्या दालनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांच्या आमदारांना बोलून काही चर्चा केली असेल तर मला असं वाटतं की याच्यामधनं राजकारण काय घडणार आहे असे संकेत लावण्याची किंवा अशी कल्पना करण्याची काही आवश्यकता नाही. माननीय शिंदे साहेबांनी माननीय शरद पवार साहेबांचा जो त्यांच्या दालनामध्ये सत्कार केला ही म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. बघा, पक्षामध्ये एखादा लोकप्रतिनिधी काम करत असताना जे काही पक्षाचे नियम घालून दिलेले आहेत तशा पद्धतीनेच वागणं अपेक्षित आहे. एखाद्या डॉक्टर महिला भगिनीवर हात उगारणं ही काही संस्कृती योग्य नाही. जो प्रकार घडलाय तो योग्य नाही हे अनेकांनी शिवसेना पक्षाच्या सांगितलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं जी काही कारवाई पोलिसांनी केलेली असेल तर ती त्या संबंधित प्रकरणाशी संबंधित असेल. परंतु अशा पद्धतीचं वागणं आणि अशा पद्धतीनं रिॲक्ट होणं हे योग्य नाही हीच आमची भूमिका आहे. पण पक्षाकडनं काही या संदर्भात कारवाई येणार आहे का? कारण इथे शिवसेनेच्या नगरसेवकांकडे मारहाण होते आहे. रायगडमध्ये देखील भाजपचे नगरसेवक मारहाण करताना दिसत आहे. कुठेतरी राजकीय संस्कृती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य तो कडक समज त्यांना दिलेला आहे. त्यांच्यावर पोलीस कारवाई होत असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप केला नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या कुठच्याही कृत्याचा पक्ष समर्थन करत नाही. नाही, ते असं बोलले की महाराष्ट्रावर टीका करणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही. जे टीका करणारे आहेत ते 10 वर्षामध्ये असतील नसतील मला माहीत नाही परंतु ज्यांनी सिलिंग बांधला ते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव मात्र सिलिंगवर नक्की राहील अशा पद्धतीची भूमिका काल फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मांडली. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली नाना पटोलेंच्या बाबतीमध्ये की नाना पटोलेंसारखी व्यक्ती बाजूला करून ज्या पद्धतीनं काँग्रेसनं नेतृत्व दिलेलं आहे त्याच्यामुळेच काँग्रेस रसातळाला जाते हे निश्चित झालेलं आहे. नाही, त्यांना फार मला असं वाटतं की महत्त्व देऊन त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ आहे असा मला तर काही वाटत नाही. कारण ते फक्त टीका करणं चुका काढणं याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही करत नाहीत. परंतु कालच सभागृहात अजून एक चांगली गोष्ट घडली की माननीय छगन भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं कौतुक नाना पटोलेंनी केलं. ही पण एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान करणं जसा शिंदे साहेबांनी केला त्याचीच पुनरावृत्ती नाना पटोलेंनी केली. त्यांनी सत्कार केला नाही परंतु शब्दानं सत्कार केला. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. उठसूट आपण टीका केल्यामुळं आपल्याला जे ब्रेकिंग मिळतंय टीका केल्यामुळं कदाचित आपला टीआरपी वाढतोय असं ज्यांना वाटतंय आणि जे पूर्वीच्या काही 9 वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर पुढे जात असतील तर त्यांना काही राजकीय यश मिळणार नाही आणि त्यांच्या पक्षाला देखील राजकीय यश मिळणार नाही. मराठी हो गया. जो हमारे नगर सेवक ने वहां किया है उसका समर्थन किसी भी शिवसेना के लोक प्रतिनिधि ने और हमारे नेता माननीय शिंदे साहब ने नहीं किया है. शिंदे साहब ने तो उनको कैसा पार्टी का रूल है ये फोन करके बताया है. इसलिए किसी ने भी उनका समर्थन नहीं किया है. पुलिस जो कार्रवाई हुई है उसके अंदर भी पार्टी के किसी की लीडर का भी हस्तक्षेप नहीं है. उनके ऊपर अभी पुलिस कार्रवाई हो गई है. मुख्यमंत्री ने कहा मिसिंग को लेकर मुझे बदनाम किया है. मुझे बदनाम करें लेकिन महाराष्ट्र को बदनाम ना करें. और सोशल मीडिया पे मुख्यमंत्री को बदनाम किया जा रहा है, महाराष्ट्र को बदनाम किया जा रहा है. उसके खिलाफ कहा कि हम उन्हें छोड़ेंगे जो इस तरह से काम कर रहे हैं. नहीं, वो बोल रहे हैं कि महाराष्ट्र को बदनाम करने वाले लोगों को मैं छोड़ूंगा नहीं.
जो भाड़े के टट्टू लेके ये सब बदनामी कर रहे हैं उनको मैं छोड़ूंगा नहीं, ऐसे वो बोले। वो खुद को बदनाम करने वाले लोगों को छोड़ेंगे नहीं, ऐसा वो नहीं। एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवर मंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।